नमस्कार मित्रांनो, तुमच्या बोर्ड परीक्षा आता पूर्ण झालेल्या आहेत आणि तुम्ही आता जोमाने CETच्या कामाला लागलेले आहेत। तुमच्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना COEP कॉलेजला कॉम्प्युटर सायन्सला प्रवेश हवा आहे। मित्रो, तुम्हाला माहिती आहे का, कॉम्प्युटर सायन्सला ते पण COEP सारख्या कॉलेजला जर प्रवेश मिळवायचा असेल तर तुम्हाला PCM CET मध्ये 99.99 पर्सेंटाइल म्हणजे ॲटलिस्ट 99.9 पर्सेंटाइल तुमच्याकडं स्कोअर यायला पाहिजे। आणि हा स्कोअर जर तुम्हाला मिळवायचा असेल तर तुम्हाला साधारणतः 90% मार्क्स तुमच्या CET एक्झाममध्ये घ्यायचे। आता 90% म्हटलं तर 200चे 180 मार्क होतात, 180 प्लस मार्क्स घ्यावे लागतील। 180 प्लसमध्ये आपल्या केमिस्ट्रीचा जर आपण विचार केला मित्र हो, तर तुम्हाला कमीत कमी 50 पैकी 45 क्वेश्चन बरोबर आणावे लागतील। आता हे 45 क्वेश्चन बरोबर कसे आणायचे, हे सोपं आहे का अवघड आहे? तर मित्रो, हे काम खूपच सोपं आहे। राहिलेल्या 30 दिवसामध्ये तुम्हाला 45 नाही तर 50 पैकी 50 क्वेश्चन केमिस्ट्रीचे कसे बरोबर आणायचे त्याच्या सर्व ट्रिक्स मी डेली टाकल्या जाणाऱ्या शॉर्ट्समध्ये सांगणार आहे। आणि तुम्हाला सहज केमिस्ट्रीला 50 पैकी 50 मार्क्स म्हणजे 50 क्वेश्चन्स कसे बरोबर येतील याचा अर्थ 100 पर्सेंटाइल एकट्या केमिस्ट्रीमध्ये मिळवून देण्याची क्षमता आपल्या ह्या व्हिडिओज आणि शॉर्ट्समध्ये असणार आहे। मित्रो, आता हे कसं पॉसिबल आहे ते पण मी तुम्हाला सांगतो। हे एका सर्वेवरून तुम्ही चेक करू शकता। बघा, तुम्ही केमिस्ट्रीचा CET पेपर पॅटर्न अगोदर नीट व्यवस्थित त्याचा अभ्यास करायला पाहिजे मित्र हो। तुम्ही बघू शकताय की जो केमिस्ट्रीचा CET पेपर पॅटर्न आहे त्याच्यामध्ये तुम्ही 40% क्वेश्चन्स हे इझी क्वेश्चन्स आहेत, म्हणजे 20 क्वेश्चन इझी आहेत, 20 क्वेश्चन मिडियम आहेत आणि फक्त 10 क्वेश्चन्स मित्र हो काय आहेत, टफ असणार आहेत। आणि हे 10 क्वेश्चन जे डिफिकल्ट क्वेश्चन आहेत त्याच्यातले आपले 5 क्वेश्चन तर सहज बरोबर येऊ शकतील मित्रांनो, जे की फिजिकल केमिस्ट्रीच्या न्यूमेरिकल्सवर डिपेंड असतील। ते सुद्धा न्यूमेरिकल्स अगदी टेक्स्टबुकमधूनच असतात। दुसरा महत्त्वाचा मुद्दा काय की 20% वेटेज 11च्या चॅप्टर्सला आहे, 10 चॅप्टर्स आहेत, प्रत्येकी एक क्वेश्चन धरून चला, टेक्स्टबुक ओरिएंटेडच क्वेश्चन असतात। 80% जो सिलेबस आहे तो 12 टेक्स्टबुकचा आहे मित्रांनो, 16 चॅप्टरमधून येणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतोय की CETचा कोणत्याही सेशनचा पेपर टेक्स्टबुकच्या बाहेर जात नाही मित्रांनो। 90% पेपर जो आहे तो सहज सोडवता येतो, म्हणजे 45 मार्क घेणं केमिस्ट्रीमध्ये खूप सोपं आहे। तुम्हाला COEPला कॉम्प्युटर सायन्सला प्रवेश पाहिजे असेल तर 45 प्लस मार्क्स घ्यावे लागतील COEPच्या कॉम्प्युटर सायन्सला प्रवेश मिळवण्यासाठी। आता हे तुम्हाला मी कसं गणित जुळवून देऊ शकतो पहा। इझी क्वेश्चन्स म्हणजे काय, सहज डेटा पुस्तकात दिलेला आहे, तुम्हाला सर्व पुस्तक व्यवस्थित रिवाइज करायचे, सर्व टॉपिक्स व्यवस्थित रिवाइज केले म्हणजेच तुम्हाला 40% पेपर सहज सोडवता येतो। माहिती वजा पेपर आहे, इन्फॉर्मेशन बेस्ड आहे। अंडरस्टँडिंग लेवलला 20 क्वेश्चन्स येणार आहेत, 20 मार्क्स येणार आहेत आणि डिफिकल्टला फक्त 10 क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत।